शुभ दुपार विद्यार्थी मित्रो. आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमातील झाडांच्या मनात जाऊ ही कविता निलेश पाटील यांची अभ्यासतो आहोत. यापूर्वीच्या झालेल्या 2 तासामध्ये 2 व्याख्यानांमध्ये ही कविता आपण अभ्यासून पूर्ण केलेली आहे. आज आपण या कवितेवरील असणारा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय विद्यार्थी मित्रो आपण सोडवणार आहोत. तत्पूर्वी या कवितेचा थोडक्यात आशय आपण पाहू आणि नंतर आपण विद्यार्थी मित्रो हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करू. मराठी कवितेला कवितेला मराठी साहित्यामध्ये फार मोठी परंपराही लाभलेली आहे. बालकवीपासून ते अनेक कवींनी निसर्गाचं असणारं यथोचित चित्रण हे त्यांच्या कवितांमधून हे केलेलं आहे. कविवर्य नादो मनोहरानंतर एक निसर्ग कविता एका वेगळ्या उंचीवरून ठेवणारे कवी म्हणून मराठी साहित्य क्षेत्रामध्ये की निलेश पाटील यांची ख्याती आहे. त्यांच्या निसर्ग कविता त्यांच्या पूर्वसुरीहून ह्या निराळ्याच आहेत. त्यांच्या कवितेत विविध रंगाचा त्यांनी केलेला वापर, त्यातले चित्रदर्शित्व आणि गेयता ही त्यांच्या कवितेचे विद्यार्थी मित्रो ही वैशिष्ट्ये आहेत. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये त्यांची कविता, विशेषतः निसर्ग कविता ही वेगळी दिसताना आपला जाणवते. खरं तर निलेश पाटील हे अतिशय हुशार आणि व्हिज्युअलायझर आणि कॉपी रायटर हे कवी आहेत. आता त्यांच्या व्यवसायातलं हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेत सुद्धा आलेलं आहे. याला ते अपवाद विद्यार्थी मित्रो या ठिकाणी नाही. आज त्यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी ते मराठीचे गाढे अभ्यासक या ठिकाणी विद्यार्थी मित्रो ते होते. हा कवी निसर्गाशी एकरूप झालेला कवी आहे. निसर्गाच्या मुळाशी भरभरून देणाऱ्या निसर्गाशी माणसाने एकरूप व्हावे, या विश्वाला सौंदर्याचे दान द्यावे, सौंदर्य अनुभूतीचे दान द्यावे, असे आव्हान त्यांनी या कवितेमधून या ठिकाणी विद्यार्थी मित्रो केलेला आहे. आता थोडंसं कवितेचा आशय आपण पाहू. हे तर निलेश पाटील आणि त्यांच्या कवितेबद्दल आपण बोललोच आहे. आता झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी निलेश पाटील यांनी उत्कटपणे की निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी रसिकांना आव्हान केलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे निसर्गाचे जे काही 6 ऋतू आहेत त्या 6 ऋतूपैकी वसंत ऋतू जो हा आहे तो वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या वसंत ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो, झाडांना नवी पालवी फुटलेली असते आणि ती कोवळी लुसलुशीत पालवी ही पोपटी रंगाची काय करते हे दिसते असते. आणि ही लुसलुशीत असणारी पोपटी रंगाची पालवी तिच्यावर असणारा तजेला, तिच्यावर असणारी ताजेपणाची जी चमक जी आहे ती चमक त्या निसर्गामधील असणाऱ्या प्रत्येक झाडावरील वेलीवरील पानावर त्या ठिकाणी झळकते. आणि त्यामुळं हा सदाबहर असलेला वसंत ऋतूची चाहूल जर सगळ्यात अगोदर या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये जर कोणाला लागत असेल तर ती कोकिळ पक्षाला की विद्यार्थी मित्र ती लागते. हा कोकिळ पक्षी वसंत ऋतूच्या आगमनानंतर इथं आहे पहा.
हा कोकिळ पक्षी आहे. गाणारा, कुहू कुहू गाणारा हा कोकिळ पक्षी आहे. सर्वप्रथम त्या ठिकाणी की वसंत ऋतूची चाहूल या कोकिळ पक्षीला त्या ठिकाणी काय करते, हे लागते आणि तो वसंताच्या आगमनाचा आनंद त्या ठिकाणी साजरा करत असताना कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला काय करत असतो, विद्यार्थी मित्र सांगत असतो. म्हणजे वसंत ऋतूचं त्या ठिकाणी स्वागत करतो. तो वसंत ऋतू आल्यामुळे त्याला एवढा आनंद होतो आणि त्या आनंदाच्या प्रित्यार्थ तो काय करतो, कुहू कुहू स्वरात की गायला लागतो. आणि हे गाणं जे आहे ते गाणं अख्ख्या सृष्टीला किंवा अख्ख्या चराचराला गाऊन काय करत असतो, तो दाखवत असतो. त्यामुळे वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडाशी त्या ठिकाणी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणजे निसर्गामधील असणाऱ्या सौंदर्याच्या अनुभूतीचा जर आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल, सौंदर्य आपल्याला घ्यायचं असेल तर आपण निसर्गाशी एकरूप त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठीच की पानाच्या मनात शिरून आपण पानाचेच विचार त्या ठिकाणी की काय करायला पाहिजेत, व्हायला पाहिजेत. आता नवीन पानामधील ही पोपटी पालवीची स्पंदने ही अनुभवायची असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी व्हायला पाहिजे आणि कोकिळ पक्षी होऊन आपण काय करायला पाहिजे, गायला पाहिजे, असं कवीला इथं वाटायला लागतं. या कोकिळ पक्षाच्या स्वरातून निसर्गाशी एकरूप होण्याची उत्कट, या कोकिळ पक्षाच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था या कवितेत अतिशय विलोभनीय आणि प्रतीकातून कवीने काय केलेले आहे, विद्यार्थी मित्र, मांडलेले आहे. कवीने काय केलेले आहे, मांडलेले आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी की आपण पाहतो की जो रंगाचा त्या ठिकाणी उत्सव आहे, जो गंधाचा तो उत्सव आहे, फुलांचा, रंगाचा, पानांचा जो उत्सव आहे, पाण्याचा जो त्या ठिकाणी उत्सव आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी कवी म्हणतो, हे परमेश्वरा, की अशा ठिकाणी तू मला नेऊन सोड की ज्या ठिकाणी की मानवी भावभावनाचा स्पर्श तिथं नसेल. मी झाड होऊन माझे स्वतःचे काय करेन की बाहू पसरवेन आणि येणाऱ्या जाणाऱ्याचं त्या ठिकाणी मी काय करेन, स्वागत करेन. हा आशय या ठिकाणी की आपण विद्यार्थी मित्र काय केलेला आहे, की पाहिलेला आहे. आता याच्या पुढे ज्याला आपण म्हणतो की आपण काय करू विद्यार्थी मित्र, हा प्रत्यक्ष स्वाध्याय सोडवायला सुरुवात करू. आता पान नंबर 17 वरती या ठिकाणी की हा स्वाध्याय आहे. एक योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पर्याय निवडून काय करायचे आहेत विद्यार्थी मित्र, आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. त्याच्यामधील पहिलं वाक्य आहे, पोपटी स्पंदनासाठी म्हणजेच. पोपटी स्पंदनासाठी म्हणजेच त्याचे पर्याय आहेत, अ पोपटी पानात जाण्यासाठी, आ उत्साहाने सळसळण्यासाठी, ई पानांचे विचार घेण्यासाठी. पोपटी स्पंदनासाठी म्हणजेच उत्साहाने, त्याचं उत्तर आहे उत्साहाने सळसळण्यासाठी. त्याचं उत्तर काय आहे, पोपटी स्पंदनासाठी म्हणजेच उत्साहाने सळसळण्यासाठी, हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. आता 2, जन्माला अत्तर घालत म्हणजेच. पुन्हा एकदा आहे का, जन्माला अत्तर घालत म्हणजेच त्याचा पर्याय आहे दुसऱ्याला, त्याचा पर्याय अ हा पर्याय आहे दुसऱ्याला आनंद देत. नंतर आ दुसऱ्याला उत्साही करत. ई सो समर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. जन्माला अत्तर घालत म्हणजेच त्याचं उत्तर असेल की समर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. फुलांचं या ठिकाणी उदाहरण कवीनं आपल्याला दिलेलं आहे. फुलामध्ये काय असतो, रंग असतो. फुलामध्ये काय असतो, गंध असतो. आणि तो रंग गंध काय करतो आपल्याला की सुगंध देत असतो. फुलं त्या ठिकाणी स्वतः काय करतात, स्वतःसाठी न जगता की दुसऱ्यासाठी काय करतात की जगत असतात. आपल्या स्वतःच्या स्वसमर्पणातून ते दुसऱ्याला आनंद देण्याचं, ते दुसऱ्याला सुगंध देण्याचं, ते दुसऱ्याला मत देण्याचं काम ही फुलं त्या ठिकाणी करतात. म्हणजेच जन्माला अत्तर घालत जगणं म्हणजेच स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत काय केलं पाहिजे की जगलं पाहिजे, असे कवी या ठिकाणी नरेश पाटील काय करतात, इथं म्हणतात. म्हणजेच याचा पर्याय आहे समर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. आता 3, तो फाया कानी ठेवू म्हणजेच. तो फाया
कानी ठेवू म्हणजेच काय करायचं? काय असेल त्याचा पर्याय? अ. सुगंधी वृत्ती जोपासू. पर्याय अ. सुगंधी वृत्ती जोपासू. आ. अत्तराचा स्प्रे मारू. ई. कानात अत्तर ठेवू. तो फाया कानी ठेवू म्हणजेच सुगंधी वृत्ती काय करू? जोपासू हा त्याचा योग्य पर्याय आहे. तो फाया कानी ठेवू म्हणजे सुगंधी वृत्ती जोपासू हा त्याचा काय आहे? योग्य अशा प्रकारचा पर्याय आहे. म्हणजेच काय करू? आपण त्या ठिकाणी की आनंद घेत असताना इतरांना सुद्धा त्या ठिकाणी की आनंदी केलं पाहिजे. इतरांना सुद्धा काय केलं पाहिजे? की सुगंध त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजेच फुलांची या ठिकाणी प्रतिमा वापरून, फुलाची या ठिकाणी प्रतिमा वापरून की आपण जगत असताना की दुसऱ्याचं आयुष्य सुद्धा त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? की सुगंधी केलं पाहिजे. हा विचार या ठिकाणी कवीने याच्यातून काय केलेला मांडलेला आहे. 4. भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजेच भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजेच त्याचा क्रमांक अ चा पर्याय आहे. दारांना तोरणाने सजवू. आ. दाराला हलते फुलते तोरण लावू. आणि ई. निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू. फुलपाखराचं उदाहरण इथं दिलेलं होतं बा. भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजेच निसर्गामधील असणारी जी काही फुलपाखरं जी आहेत ती फुलपाखरं वेगवेगळ्या अशा प्रकारची रंगाची ती फुलपाखरं आहेत. आणि ती फुलपाखरं इकडून तिकडे काय करतात? आकाशामध्ये भरारी मारतात. ती काय करतात? फिरतात. आणि मग ते फिरत असताना की जणू एखादी पताकाच त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि ही पताका जी आहे ती पताका किंवा ते तोरण जे आहे ते तोरण आपण काय करू? दाराला आणून लावू. म्हणजेच याचा अर्थ काय? तर त्याचं पहिलं त्या ठिकाणी की त्याचा पहिला पर्याय आहे दारांना तोरणाने सजवू. दुसरा पर्याय दाराला हलते फुलते तोरण लावू. आणि पर्याय तिसरा आहे निसर्गाच्या संगती स्वतःचे जीवन आनंदी करू. आता इथं योग्य पर्याय ई आहे. निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू हा पर्याय इथं काय आहे विद्यार्थी मित्र योग्य आहे. म्हणजे निसर्गाच्या भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन काय करू? आनंदी करू हा पर्याय इथं योग्य आहे. 5वा पर्याय आहे मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाऊ म्हणजेच मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाऊ म्हणजेच पर्याय क्रमांक अ. निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन. मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाऊ म्हणजेच इथं पहा हा एक झाड आहे. हे झाड आहे. मी झाड होऊन तेथे पसरेन आपले भाऊ. या चित्रामध्ये ही जी प्रतिमा पाहतोय आपण हे झाड आहे. मी झाड होऊन तेथे पसरेन आपले भाऊ म्हणजे निसर्गात पर्याय त्याचा निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना काय करेन? भेटेन. पर्याय आ. झाड होऊन फांद्या पसरवीन. आणि ई. झाड होऊन सावली देईन. त्याच्यातला योग्य अशा प्रकारचा पर्याय आहे निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना काय करेन? भेटेन. म्हणजे पर्याय क्रमांक अ. निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना काय करेन? भेटेल. म्हणजे निसर्गाचाच एक घटक होऊन मी सर्वांना काय करेन? भेटेल हा त्याचा पर्याय योग्य आहे. आता खालील कृतीतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा. कोकिळ होऊन गाऊ. आता काय ह्याच्यामध्ये की इथं आहे पा कोकिळ होऊन गाऊ. आता इथं याच्यातून काय संदेश द्यायचा आहे कवीला? इथं हा कोकिळ पक्षी आहे. वसंताचं आगमन झाल्यानंतर तो काय करतो? ओरडून त्या वसंताचं स्वागत करतो. त्याला अतिशय आनंद झालेला असतो आणि वसंत आला आहे असं तो ओरडून सांगत असतो सगळ्या सृष्टीला. निसर्ग घटकाच्या सोबतीने केलेली कृती आणि त्याच्या पुढं काय आहे की संदेश. आता त्याच्यामध्ये क्रमांक 1 आहे कोकिळ होऊन गाऊ. आता त्याच्यातून काय संदेश मिळतो? तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटू दे हा संदेश म्हणतो. कोकिळ होऊन गाऊ म्हणजेच तुमच्या कंठातून तुमच्या गळ्यातून निसर्गाचे गाणे हे येऊ दे. निसर्गाचे गाणे फुटू दे हा संदेश कोकिळ होऊन गाऊ या निसर्गातील असणाऱ्या घटकातील संदेशातून काय करतो?
हा अर्थ त्याचा निघतो. म्हणजे उकळ होऊन गावं म्हणजे तुमच्या गळ्यातून तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे त्या ठिकाणी की फुटू दे किंवा येऊ दे, हा अर्थ तिथं काय करतो विद्यार्थी मित्र हा होतो. 2. गाण्यात ऋतूच्या आपण चला खळखळू खळाळून रे वाहू पा. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू म्हणजे पाणी होऊन एकाग्रतेने काय करू आपण गावू. म्हणजे पाणी कसं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्या ठिकाणी जात असतं किंवा प्रवाहीपणा पाण्याच्या जवळ असतो. पाणी हे सतत काय करत असतं वाहत असतं, परंतु ते पाणी वाहत असताना ते काय करतं, ते पाणी कवी या ठिकाणी म्हणतात पाणी होऊन एकाग्रतेने आपण काय करू की विद्यार्थी मित्र गावो. पाण्यातला त्या ठिकाणी खळखळाट असतो, पाण्याला त्या ठिकाणी काय असतो आवाज असतो आणि म्हणून ते पाणी जे आहे म्हणजे पाण्यात आपण हे पाणी पा आनंदाचा झरा त्याला जे आपण म्हणतो हा आनंदाचा झरा आहे. पाणी होऊन आपण म्हणजे गाण्याच्या ऋतूत आपण चल खळाळून रे वाहू म्हणजे पाणी होऊन आपण एकाग्रतेने काय केलं पाहिजे त्या ठिकाणी गायलं पाहिजे असं कवीला इथं काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो हे सांगायचं आहे. आता 2 खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजे खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. ते काय काव्यपंक्ती आहेत कोणत्या? झाडाच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, ती काव्यपंक्ती आहे. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, ही काव्यपंक्ती आहे. आता त्याचा आपल्याला समजलेला अर्थ जो आहे अर्थ काय करायचा आपल्याला सांगायचा आहे. आता बरंचशी याच्यावरती स्पष्टीकरण झालेलं आहे तरीसुद्धा की जाता जाता ज्याला आपण म्हणू तो अर्थ काय करू इथं पाहू. निसर्गाशी एकरूप कवी झालेला आहे आणि निसर्गाशी एकरूप होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवीची मनोमन अशा प्रकारची काय आहे इच्छा आहे. आणि म्हणून कवी नैलेश पाटील त्या ठिकाणी म्हणतात की आपण झाडाच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय केलं पाहिजे शिरलं पाहिजे आणि पाने जे विचार त्या ठिकाणी करतात तसे आपण पानाचे विचार काय करू इथं की होऊ. म्हणजेच आपण स्वतःच या ठिकाणी की एक निसर्गातील असणारं एक झाड काय केलं पाहिजे इथं झालं पाहिजे. म्हणजे झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ निसर्गाशी एकरूप होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची जी वृत्तीची कवीची जी आहे ती कवीची इच्छा ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पण आपण झाडाच्या मनात त्या ठिकाणी शिरू आणि पानांचे जे विचार आहेत ते विचार आपण काय करू या ठिकाणी करू. असे आपण पानाचे विचार काय करू नंतर होऊ. म्हणजेच आपण स्वतः झाड काय केलं पाहिजे इथं झालं पाहिजे असं कवीला इथं काय करायचं आहे इथं सांगायचं आहे. आता नंतरची कविपंक्ती आहे. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू पा. हातात ऊन डुचमळते आणि सूर्य लागतो इथं नदीमध्ये अर्धदान या ठिकाणी काय करतो की विद्यार्थी मित्रो ते आपण ज्यावेळेस स्नान करत असताना आपण आंघोळ करत असताना आपले पूर्वज काय करायचे पूर्वी ओढ्यामधील नदीमधील झऱ्यामधील असणारं पाणी हातामध्ये घ्यायचे आणि ते त्याचं अर्धदान की सूर्याला काय करायचे ते द्यायचे. कवी म्हणतोय की माझ्या ओंजळीतल्या पाण्यात आकाश उतरलेलं आहे. कवीने हातामध्ये त्या ठिकाणी पाण्याने भरून ओंजळ घेतलेली आहे आणि त्या ओंजळीमधील असणाऱ्या पाण्यात आकाश काय केलेलं आहे विद्यार्थी मित्र इथं उतरलेला आहे. आणि त्यात जेव्हा ऊन त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस ऊन त्या ठिकाणी की मिसळतं त्याच्यामध्ये ऊन ज्यावेळेस पडतं त्यावेळेस ते पाणी काय करतं हिंदकळतं. ते पाणी काय करतं हालतं. ते पाणी काय करतं त्या ठिकाणी डुचमळतं आणि तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यामध्ये काय करत आहे विद्यार्थी मित्र पोहत आहे. म्हणजे की हे पाहिल्यानंतर इथं की जणू सूर्यच या हातामधील असणाऱ्या आपल्या पाण्यामध्ये काय करत आहे विद्यार्थी मित्र इथं पोहत आहे असं कवीला या ठिकाणी काय करतं वाटायला लागतं. म्हणजे माझ्या ओंजळीतल्या पाण्यात आकाश हे उतरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी ऊन पडतं पाणी आणि ऊन एकामेकामध्ये त्या ठिकाणी की ज्यावेळेस मिसळतं त्यावेळेला ते पाणी काय करतं की मित्र हालायला लागतं. तेव्हा असं वाटायला लागतं की जणू सूर्यच माझ्या हातातल्या पाण्यामध्ये काय करत आहे की पोहत आहे. इथं सूर्य आणि हातामधील असणारे जे पाणी जे आहे ते पाणी आपण काय करतो मित्रो या ठिकाणी की पाहतोय. आणि या
काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी स्पष्ट केल्यानंतर की शेवट त्या ठिकाणी आपण एक काव्य सौंदर्य हा घटक घेऊ आणि तो काव्य सौंदर्य हा घटक घेतल्यानंतर आपणाला काव्य सौंदर्याचा घटक आपण इथं काय करू की आपण काय करू एक घेऊ. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गावो आपण पाहिलेलं आहे. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गावो हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. आता दुसरं घेऊ ते ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारेल्या ऊन आणि सावली यांच्या प्रतिमातून ऊन आणि सावली यांच्या प्रतिमातून सूचित होणारा अर्थ जो आशय जो आहे तो आशय आपण काय करू की विद्यार्थी मित्र या ठिकाणी की पाहू. आता आपल्याला माहिती आहे की झाडाच्या मनात जायचं म्हणजे की वसंत ऋतूतील असणारं निसर्ग सौंदर्याचं चित्रण या कवितेमध्ये काय केलं आहे विद्यार्थी मित्र आलेलं आहे. आता अतिशय शब्दबद्ध आणि चित्रबद्ध पद्धतीने कवीने निसर्गाचे सौंदर्याचे चित्रण हे केलेलं आहे. स्वतः कवी त्या ठिकाणी म्हणतात की निसर्गाचे घटक होऊन की निसर्ग सौंदर्याचा आपण प्रत्येकाने कसा आनंद घेतला हे सांगताना कवीने वेगवेगळी अशी प्रतीकं या कवितेमध्ये काय केलेले आहेत वापरलेले आहेत. आता भरलेल्या झाडाचं वर्णन करत असताना कवी म्हणतो की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे ते प्रतीक काय करतात वापरतात. वसंत ऋतूच्या भरलेल्या मोसमांचे वर्णन करत असताना वसंत ऋतूमध्ये भरलेल्या मोसमाचे वर्णन करत असताना की हे जे पक्षी जे आहेत हे पक्षी त्याचे काय आहेत की साक्षीदार आहेत. म्हणजे नंतर झाडाच्या पायाशी जी सावली त्या ठिकाणी पडलेली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसलेली आहे. म्हणजेच सूर्याची किरणे जेव्हा पानातून झाडाच्या पायाला मुळाशी त्या ठिकाणी झिरपतात त्यावेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्यांची नक्षीदार काय करते सावलीत त्या ठिकाणी पसरलेली असते आणि मग नक्षीला जेव्हा की पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आकाशामध्ये त्या ठिकाणी उडताना आपल्याला काय करतात विद्यार्थी मित्र इथं की दिसतात. म्हणजे हे अशा वेगवेगळ्या प्रतिमा या ठिकाणी कवीनं या कवितेमध्ये काय केलेल्या आहेत वापरलेल्या आहेत. ऊन सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले कावळे किंवा ज्याला आपण काऊ म्हणतो या प्रतिमेतील ऊन सावली ही जी प्रतीके जी आहेत ऊन सावली ही जी प्रतीकं जी आहेत ती प्रतीकं अतिशय त्या ठिकाणी की सजग आहेत आणि त्यामुळं की ऊन आणि सावली म्हणजे त्याच्यामध्ये काय चैतन्य आहे त्याच्यामध्ये काय चेतना आहे आणि म्हणून ऊन आणि सावली या प्रतीकातून चेतना गुणोक्ती या अलंकाराचा कवीने की वापर केलेला आहे आणि त्यामुळे या आविष्कारातून मनाला अशा प्रकारची प्रसन्नता जी आहे ती प्रसन्नता काय करते या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपणाला ही मिळते. आणि म्हणून या कवितेवरील असणारा की हा जो स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय इथंच काय करू विद्यार्थी मित्रो आपण इथपर्यंत सोडवलेला आहे. आता अभिव्यक्तीसारखा जो स्वतःचा जो स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण त्या काय करायचा विद्यार्थी मित्रो स्वतः हा सोडवायचा आहे. या ठिकाणी की विद्यार्थी मित्रो आपण थांबू. धन्यवाद.